कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टण कोडोलीतील शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा परवानगीशिवाय उभारण्यात आलाय। आज हा पुतळा हटवण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे। शिवप्रेमी संघटना व पोलीस आमने-सामने आले, त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनलं। गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला असून गावाला छावणीचं स्वरूप आलंय। या प्रकरणी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप करून वादावर पडदा टाकलाय। पट्टण कोडोलीत गुढीपाडव्याला काही शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोणतीही परवानगी नसताना उभारला आहे, तो काढणार असल्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे। तर जीव गेला तर बेहत्तर, पण पुतळा हलवू देणार नाही असा पवित्रा शिवभक्तांनी घेतला। त्यामुळे गावात तणावपूर्ण वातावरण आहे। पट्टण कोडोली अतिसंवेदनशील गाव असल्यामुळे या ठिकाणी कोणताच पुतळा बसवण्यास परवानगी नाही। दरम्यान आज सकाळपासूनच प्रशासनाने पुतळा हलवण्याची तयारी केली। परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला। राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्याही दाखल झाल्या। गावाला छावणीचं स्वरूप आलं। दरम्यान या प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप करून जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून पुतळा न हटवण्याच्या सूचना दिल्या। परवानग्या मिळेपर्यंत पुतळा सुरक्षितपणे बंदिस्त करून ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत। पट्टण कोडोली गावात सन 1987, 1997, 2010 साली जातीय दंगली झाल्याने हे गाव कोल्हापूर जिल्ह्यातील अतिसंवेदनशील म्हणून ओळखले जाते। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।